अजब रमा राघवची जोडी। अश्विनी काय चाललंय हे सगळं? कोण आहे ती दोघं जण? मला वाटलं रमा राघव आहेत। मी काय वाटलं? कळत नाही तुला कोण आहेत ते? आमच्याकडे फुकट घालवायला वेळ नाहीये, लक्षात ठेव। मूर्ख आहेस का तू? मूर्ख आहेस? लावण्या चल लगेच, चल 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 आता। सॉरी चल। राघव असं शांत का बसलास तू? प्लीज बोल ना रे काहीतरी। काय बोलायचं रमा? सगळ्यात संपल्यासारखं वाटतंय। नाही राघव, प्लीज प्लीज असं का बोलतोस तू? अरे आपल्या आठवणींच्या आधाराने आपण एकमेकांशिवाय अगदीच जगू शकतो। असं नको ना बोलूस प्लीज। हे बघ, मी जेव्हा इनडायरेक्टली माझं प्रेम व्यक्त केलं होतं तेव्हाची आपली ही पहिली आठवण। आठवतंय, सगळं व्यवस्थित आठवतंय। तो दिवस माझ्यासाठी फक्त वाढदिवस नव्हता, माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा एक महत्त्वाचा क्षण होता तो। मॅडम, लावण्या मॅडम, प्लीज 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 एकदा ऐकून घ्या मला काय म्हणायचंय। काय ऐकायचंय आता तुझं? सॉरी सर, पण मला असं वाटलं की ते रमा राघव आहेत। तुला कळत नाहीये का की तुझ्या अशा वागण्याने आम्हाला किती इन्सल्टिंग फील होतं? आर यू मॅड? सॉरी मॅडम, पण मला आता फक्त एवढंच कळतंय की रमा राघव इथेच आहेत, आपल्या आजूबाजूला। आपल्याला लवकरात लवकर त्यांना गाठायला हवं। हे बघ, जेव्हा आपण दोघांनी आपलं प्रेम कबूल केलं होतं तेव्हा मी हे घर आणि हे एकमेकात गुंफलेले रमा राघव काढले होते। आवडलं? खूप आवडलं मला। खरंच किती वेडी होते नाही मी। तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही हे मला माहीतच नव्हतं आणि ते मी जाणून घ्यायचा प्रयत्नही नाही केला, कारण मी मिसेस रमा राघव पुरोहित होणार हे ठरवून टाकलं होतं। गिरीश, माझा ऐक, ही म्हणतेय तसं रमा राघव कदाचित इथेच कुठेतरी असतील, पण ऐक माझं, आता तुला तुझे कॉन्टॅक्ट वापरायला हवेत, ते वापर आणि रमा राघवचं लोकेशन ट्रेस कर। प्लीज वेलकम मी आपल्याकडे। ट्राय। आणि हा परफ्यूम ही माझ्यासाठी तुझी सगळ्यात जवळची आठवण। तू नसतानाही तू आहेस असा भास करून देणारी। असं वाटत राहायचं की तू सतत माझ्या आजूबाजूला दरवळतेस। या परफ्यूमचा गंध सतत तुझी आठवण जागी ठेवायचा। राघव, तुला माहितीये
जेव्हा आपल्या आठवणीचा हा ट्रेजर बॉक्स माझ्याकडे आला होता ना, तेव्हा त्यात मी आपली एक इम्पॉर्टंट आठवण ऍड केली होती. कुठली? आतापर्यंतच्या आयुष्यात बघितलेला सगळ्यात सुंदर गुलाब आहे हा. माझ्यासाठी खरंच खूप प्राइसलेस वस्तू आहे ही राघव. जसा तुझ्याकडे माझा सुगंध होता ना, तसाच माझ्याकडे तुझा हा सुगंध होता. तू प्रपोज करताना मला दिलेलं हे गुलाब मी अजूनही माझ्या डायरीत हे जपून ठेवलंय. तुझ्या ह्या सवयीमुळेच मी तुला वेडाबाई म्हणतो. राघव, तर बघूया अजून काय. राघव थांब. नाही, आपण असे आठवणींमध्ये गुंतून नाही राहू शकत. आता मला कळून चुकलंय राघव. जोपर्यंत या आठवणी आपल्या समोर आहेत ना, तोपर्यंत आपण कितीही प्रयत्न केले ना, तरी सुद्धा आपण एकमेकांना नाही विसरू शकणार. अरे राघव, या आठवणी ना आपल्याला हसवतात, रडवतात आणि सतत एकमेकांची आठवण करून देतात. म्हणूनच यांना आपल्यापासून आपण दूर करायला हवं. तुझ्या हॅपी फ्युचरसाठी आपल्याला हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे राघव. तुला काय वाटतं रमा? तुझा आणि माझा आनंद किंवा तुझं आणि माझं भविष्य वेगळं आहे? हो, आधी नव्हतं, पण आता वेगळंच आहे. आणि ते वेगळंच असायला हवंय राघव. रमा, राघव, हे बोलताना मला एक खूप त्रास होतोय रे. मी जरी तुला माझ्यापासून लांब जायला सांगत असले ना, तरी मी कधीच तुझ्यापासून लांब नाही जाऊ शकणार. माझ्या आयुष्यातली माझ्या जोडीदाराची जागा दुसऱ्या कोणालाच नाही देऊ शकणार. तुझ्या जागे मी दुसऱ्या कोणालाच नाही स्वीकारू शकणार रे. तुला काय वाटतं रमा? तुझी जागा मी दुसऱ्या कोणाला देऊ शकेन? तुला असं करावंच लागेल. राघव, या घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. आई, अंकल गुरुजी, दादा, वहिनी, आजी, श्रुती सगळ्यांना तुला आनंदी ठेवायचंय. आणि त्यासाठी तुला मला विसरावंच लागेल. त्यासाठी या आठवणींना तुझ्यापासून कायमचं दूर ठेवावं लागेल. आणि जोपर्यंत या आठवणी तुझ्या समोर आहेत ना, तोपर्यंत तू मला नाही विसरू शकणार. रमा, रमा, आपल्या नात्यातल्या या आठवणी आज कायमच्या संपायलाच हव्या. आज कायमच्या संपायलाच हव्या. आज कायमच्या संपायलाच. आजपासून मी तुला आणि मला या आठवणीतून कायमचं मुक्त करते.